आज सर्वप्रथम महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आणि आज महिला दिन असल्या कारणाने सकाळी रात्री सुधीरने सांगितलं की अशी मीटिंग आम्ही घेतोय, पण मी मुंबईहून आज येणार नव्हतो, म्हणजे काल येणार नव्हतो, रात्री आज संध्याकाळी येणार होतो. आणि अचानक आल्यानंतर मी माझं भाग्य समजतो की आज महिला मीटिंगला या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याचा मला मौका मिळाला. खास करून आनंदाची गोष्ट एक आहे, जर सुधीरने सांगितलं की याच्यामध्ये आपल्या महिला एकत्र आल्या नाही, विचार विनिमय केला नाही किंवा आतापर्यंत आपण एकत्र बसलो नाही, आपल्या विचाराची देवाणघेवाण झाली नाही, त्यामुळं आपण काही गोष्टीत पाठीमागे आहे. ते नक्कीच आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर जेवढ्या समाजांच्या संघटना आहेत, म्हणजे इतर समाजांच्या, म्हणजे शेतकरी संघटना असन, सदाभाऊ खोतांची संघटना असन किंवा अनेक धनगर समाजाची संघटना असन, अनेक संघटना आहेत. त्या सर्वच संघटनेपेक्षा आपली जी संघटना आहे आता महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग आहे. कारण ही आपली संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये, पूर्ण गोवा राज्यामध्ये आणि कर्नाटक, अर्ध्या कर्नाटकामध्ये आपण आता पोहोचलेलो आहे. आणि ही करत असताना तुमच्या सर्वांची ताकद त्या ठिकाणी 100% मिळलेली आहे. तर हे करत असताना आपल्या समाजाकरता अनेक आपण पाहिलं की आपल्या समाजाला आजपर्यंत कोणी विचारात घेतलं नाही, आपल्या समाजाला कधी एका लाईनीमध्ये ठेवलं नाही. की म्हणजे थोडक्यात धनगर समाज, मातंग समाज, बौद्ध समाज एका लाईनीमध्ये, तसं आपला समाज पुढं त्या लाईनीमध्ये किंवा त्या दोरीमध्ये दिसला नाही. आणि म्हणून आज आपण आपली ताकद उभी केली. आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ज्या ज्या मागण्या होत्या आपल्या समाजाला, म्हणजे मला चांगलं आठवतंय की 2013ला मी ज्यावेळेस पहिल्यांदा मंत्रालयामध्ये रामोशी बेटर बेरड समाजाचं एक पत्र घेऊन गेलो आणि आपल्या ह्या मागण्या मांडल्या, त्यावेळेस ही जात आहे पुढं, म्हणजे रामोशी आणि ह्या जाती आहेत पुढं नेमकं, की त्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं. तर त्यांना त्यावेळेस मी उत्तर दिलं की एक दिवस असा येईल की स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा लढा आमचा आहे, आमचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि आमच्याच जातीची ओळख जर तुम्हाला राहिलेली नसेल तर एक दिवस तुम्ही सगळेजण ओळखताल. तर आज आपण यापर्यंत पोहोचलेलो आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील, हे सर्वजण आज रामोशी, बेदर, बेरड, वाल्मिकी आणि जो समाज आपला आहे हा सर्व समाज आपल्याला म्हणजे सर्वजण ओळखायला लागले. त्याचा अर्थ आपण कमी नाही, आपण एकत्र आलो, ताकदीने एकत्र आलो. आता याच्यामध्ये करत असताना आपण 20-22 मागण्या आपल्या मेन ज्या होत्या ते सर्व पूर्ण झाल्या. आपण पहिली मागणी काय होती आपली, की महिला आहेत म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की आपल्याला बऱ्याच माहिती. आपली सर्वात पहिली मागणी होती की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी होती. उमाजी नाईकांची सरकारी जयंती साजरी होत नव्हती, आपण करायचो. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी करणार, रामोसवाड्यामध्ये रामोशी करणार, बाकीचं गोव्याच्या, पण शाळेमध्ये शासकीय, निमशासकीय किंवा याच्यामध्ये होत नव्हतं. तर आपण तो JR काढला, जो स्वातंत्र्य काळानंतर आजपर्यंत अनेक संघटनांनी केलं त्याच्यामध्ये काम, पण ते नाही होऊ शकलं. आता आपण त्याचा JR 2014ला तो 2017ला JR निघाला आणि त्याच्यानंतर ती मागणी आपली पूर्ण झाली. आज आपण मंत्रालयापासून फार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनामध्ये आपल्या उमाजी नाईकांचा फोटो त्या ठिकाणी लागला. ही खूप मोठी बाब आहे. आणि म्हणून ती मागणी असेल किंवा उमाजी नाईकांचं आता तिकीट आलं, उमाजी नाईकांचं त्याच्यावरती पोस्टाचं तिकीट आहे, त्याच्यावरती आता आपलं तिकीट निघालं. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ, जे महामंडळ आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरून मी पाहिलं गेलं की आपल्या सर्वात महत्त्वाचं आपली जी मुलं शिकलेली आहेत त्यांना शिकले तरी काम नाही आणि नाही शिकलं त्यांना कामच नाही. आणि महिला सगळ्यात मोठ्या विषय असा आहे की महिलांचा एकदम म्हणजे अतिशय बिकट अवस्था, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या भागात जर गेलो, सोलापूर, हे जो भाग आहे खाल्ला, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, तर ही जी आहे याच्यामध्ये आपण गेल्यानंतर सर्व आपण पाहिलं आणि अतिशय बिकट परिस्थिती. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या महिला सकाळी उठतात आणि त्याच्यामध्ये 7-8 वाजता उठल्यानंतर त्याचं कॅप्शनला काय जे आपलं स्वयंपाक करून ठेवतात आणि डायरेक्ट पिकअप गाड्या लागतात, ते घेऊन 8 वाजता गाडीत बसतात की कामाला निघले.
आणि बाकीचे जे घरचे वगैरे आहेत म्हणजे मिस्टर त्यांचे बाकीचे काही आपली त्याच्यामध्ये 80% लोक त्याच्यामध्ये यशने आहेत. ते पत्ते खेळणार किंवा गेला कामाला तर जाणार म्हणजे असं तो पार्ट आहे. अशा भूमिकेमुळं मी एक निर्णय त्या ठिकाणी घेतला की आपल्या 18-20 मागण्या आपल्या पूर्ण झाल्या, पण एक मागणी खूप महत्त्वाची आहे, जे आर्थिक विकास महामंडळ सेपरेट आपलं झालं पाहिजे. आर्थिक विकास महामंडळ आपलं सेपरेट होणं म्हणजे काय की आर्थिक क्रांती राजा उमाजी नायकांच्या नावानं सेपरेट आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपली जी बँक आहे ती बँक एका म्हणजे आपलं खातं रामोशी बेडर समाजाचं खातं एका बँकेमध्ये थोडक्यात सरकारच्या बँकेमध्ये खोललं पाहिजे. सेपरेट त्याच्याकरता आम्हाला निधी दिला पाहिजे. मग त्याच्याकरता आपण आता महामंडळ झालं आणि त्याला 50 कोटी रुपये त्याच्यामध्ये येऊन पडले आणि आता विषय खाली चालू झाला की त्याच्यामध्ये आपल्या महिलांना 1-1 लाख रुपये थेट कर्ज जर आपण केलं तर 1 लाख रुपये त्या ठिकाणी कर्ज आपल्याला मिळत होतं आणि त्या याच्यामध्ये जर आपण 5 लाख आणि 10 लाख असं म्हणजे थेट कर्ज जर केलं बँकेतून जर केलं बँकेच्या थ्रू तर आपण 5 लाख आणि 10 लाखापर्यंत आपण ते कर्ज होत होतं. पण आता सीएम साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाला आल्यानंतर आपण 1 लाखाचं 2 लाख त्या ठिकाणी थेट कर्ज. थेट म्हणजे काय की त्याच्यामध्ये डायरेक्ट तुमचा जो अर्ज आहे तुमचा जातीचा दाखला महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जातीचा दाखला आणि जातीच्या दाखल्याचं बाकीचे तुमचे जे पुरावे आहेत ते पुरावे आणि पुरावे म्हणजे जातीचा दाखला असला आणि ID वगैरे बाकीचं जे आहे पॅन कार्ड वगैरे हे जर त्याला जोडलं अर्ज त्याचा तयार झाला की त्याच्यामध्ये जातीच्या दाखल्याच्या याच्यावरती आपलं 1 लाखाचं ती कर्ज होत होतं. आता ती 2 लाखाचं केल्यामुळं आपण ते थांबले म्हणजे आपण वाढवलं त्याच्यामध्ये 1 लाखाचं आमच्या महिलेला 1 लाख रुपये जर मिळलं तर तिचं काही होत नाही त्याच्यामुळे 2 लाख रुपये त्याच्यामध्ये आपल्या तिथून पुढं मिळतील आपल्याला. आणि जे 5 लाखाचं होतं ती 10 लाख केलं आणि 10 लाखाचं होतं ती 15 लाख केलं. आता हे स्वरूप असं आहे की तुम्ही जर 5 लाखाचं 15 लाखाचं केलं तर त्याच्यामध्ये तुमचं खातं जर एखाद्या बँकेमध्ये असेल छोटासा काही बिझनेस जर तुमचा पहिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या अडचणी येत नाही तर मग बँक थोड्या मागं पुढं हे करतात पण व्हायला काही अडचण नाही त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आपण काय केलं की बाबा आमच्या महिलांनी असे उद्योग करून ठेवलेले काय की प्रत्येक जणांनी फायनान्सचं 50-50 हजार रुपये काढलेले. म्हणजे खेडेगावांनी आपल्या महिलांनी 50,000 रुपये फायनान्सचं जे काढलं आणि ते पैसे टायमिंगला गेलेले नाही त्याचं सिव्हिल घेतलं त्याच्यामुळे त्या अडचणी येत होत्या. म्हणून आपण काय केलं बँका काय उभ्या यांना करणार नाही त्यामुळे आपण 2 लाख रुपये केलं. त्याच्यामधून त्या 2 लाखाच्या याच्यामधून आता जे 2 लाख रुपये आपल्याला मिळणार आहे तर त्या 2 लाखामधून आपल्याला जर खेड्यातली महिला असेल तिला जर रान वगैरे असेल चरायला म्हणजे गावातलं गावठाण असेल तर त्याच्यामध्ये ती 2 लाखाची शेळ्या घेऊ शकते तिचं बकऱ्या घेऊ शकते एखादं छोटंसं हॉटेल टाकू शकते पीठ गिरणी टाकू शकते किंवा जसं तुम्ही सांगितलं आता ही जी मसाले कूट वगैरे ही जे आहे आता ही लई जुनं झालं ते म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक बचत तोच करतो. आणि माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जी करणार आहे तर त्या गोष्टी तुमचं मार्केटला ती विकले गेलं पाहिजे. मग तुम्ही जी समजा पिठाची गिरणी केली तर ती पीठ मार्केटला गेलं पाहिजे. तुम्ही मसाला केला तर तो मार्केटला गेला पाहिजे घेतलं पाहिजे त्याचं रुटीन चालू झालं पाहिजे. आणि ही जी कर्ज आहे हे कर्ज आहे म्हणजे ध्यानात घ्या पण याचं व्याज नाही तुम्हाला 1ही रुपया ह्या कोणत्या पैशाला व्याज नाही तुम्हाला तुमच्या कुटुंबाकरता. जसं तुम्ही 10 रुपये 20 रुपये टक्क्यांनी काय महिला आपले पैसे काढतात तर त्याला व्याज नाही आहे. फक्त 1,000-2,000 रुपये जे काय असेल महिन्याला ते येते ती भरायचं आणि त्याच्यात म्हणजे ते व्याज परतावा थोडक्यात व्याज सरकार भरणार त्याचं आणि पैसे पण सरकार हे करणार फक्त आपलं जे घेतलेलं आहे तेवढं आपल्याला भरायचं. असं त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तो मुद्दा आपल्या लोकांपर्यंत आता पोहोचणं गरजेचं आहे. काही ठिकाणी पोहोचलाय काही ठिकाणी पोहोचलेलं नाही. महिला शहरामधल्या म्हणजे खेड्यामध्ये आपण बऱ्यापैकी पोहोचलोय पण शहरामध्ये आपण बऱ्यापैकी आतापर्यंत पोहोचलेलो नाही. तर त्याच्यामुळं महिलांनी आता त्याची काळजी घ्या की आपल्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जर बिन शिकलेल्या आहेत म्हणजे शिक्षण महिलांचं नाही त्या बिचाऱ्यांना त्या ठिकाणी पुढं जाता येत नाही कोणतं काम करता येत नाही पुढं म्हणजे लोकांमध्ये आपल्या येत नाही. पण शिक्षित ज्या मुली आहेत शिक्षित महिला आहेत यांचं काम आहे स्वतः करता कुणी पण जगतं म्हणजे आपल्या दारात कुत्रा असतं ना ती पण जगतं मालकाने तुकडा टाकला की ती होत. पण आता समाजाकरता जगावं लागणार आहे प्रत्येकाला. मी जर माझं आयुष्य सगळं समाजाकरता देत असेल तर तुम्ही तुमचं किमान 1 तास तरी तुमचं रविवार म्हणा शनिवार म्हणा त्याच्यामधून एकत्र येऊन तुम्ही आला पाहिजे. त्याचं जिथं ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण आहे त्या ठिकाणी मी उभा आहे तुम्हाला कोणतीच अडचण येऊन देणार नाही पण तुम्ही महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता महिलांचं
आपलं कर्ज का कमी केलं जातं, का कमी केलं जातं आतापर्यंत? कारण महिलांना माहीतच नाही. कारण काय होतं, महिलांना कळतं. तुम्ही जर 4 महिला 10 महिला एकत्र आल्या, एखाद्या गावामध्ये गेल्या, मीटिंग लावली, त्या महिलांना तुम्ही जर सांगितलं, जसं तुम्ही सांगितलं आता की आम्ही येऊ म्हणून, तर तुम्ही 10-5 महिला एक ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी त्या वाड्यामध्ये आपल्या गेल्यानंतर आपल्या महिलांना बसून तुम्ही सांगितलं, तर तुमचं जास्त फास्ट त्यांच्या डोक्यात बसणार. त्यामुळं ती गोष्ट होणं गरजेची आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या लोकांना, आपल्या महिलांना ते कळणं गरजेचं आहे. आणि एवढी भयानक अवस्था आपली आहे की म्हणजे मापाच्या बाहेर आहे. आपल्या महिलांचं म्हणजे अनेक गोष्टी महिलांसंग वाईट गोष्टी काय काय त्या ठिकाणी होतात. खेड्यामध्ये आपली गरीब लोक असतात, कोणी त्या ठिकाणी एखादा गुट्टू मारायला, पण बाकीचं काही त्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की माझ्या बहिणी त्यांना त्यांचं जागेवर मिळलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये जातीचे दाखले मिळणं गरजेचं आहे. जातीचे दाखले ज्यांचे नाहीत, तर आपण आता त्याचं पण आपण हे केलंय की बघ, जातीचे दाखले तुम्हाला जर मेन पुरावे जर नसतील तर तुम्हाला ते कोणाचं पाहिलं चुलत्याचं आहे. आता महिलांचं काय पहिलं हे असतंय की बाबा जातीचे दाखले इकडे पाहतात, ते नवऱ्याच्या इकडे नाही, नवऱ्याच्या इकडे पाहतात बऱ्यापैकी. आता हे आम्ही ज्यावेळेस कॅम्प लावला आपण, त्यावेळेस काय महिलांना वाटलं की आम्ही दौंडमध्ये आता दिलोय, आम्हाला दौंडमध्ये पाहिजे जातीचे दाखले. पण तसं नाही. जातीच्या दाखल्यांचं पुरावे जे आहेत की वडिलांच्या तिकडे तुमच्याकडे, आणि तिकडून जरी पुरावे नसतील तरी आता आपण बऱ्याच जणांचे हे केलं. काय राहील, मला वाटतं 700 दाखल्यांचं केलं, तर पण 300-350 दाखले आता आलेले आहेत, म्हणजे बिना पुराव्याचे. म्हणजे आपण दौंडमध्ये कॅम्प लावला आणि दौंडमध्येच मला वाटतं आता 500 प्रकरण आपण एकदम त्या ठिकाणी करतो. 2 लाखाकरता आपण थांबलोय, 1 लाखाचं आपलं आता ऑलरेडी आहे, पण थांबलोय. तर अशा पद्धतीने लोकांना समजून सांगितलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस महिलांकडे जातात त्यावेळेस तुमच्याकडे जाता पाहिजे, आम्ही काय केलं पाहिजे, काय करतोय, तुम्ही कसं एकत्र आलं पाहिजे. उद्या एखाद्या ठिकाणी आपण आंदोलन असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपल्या काही मागण्या मांडायच्या असतील किंवा कुठलं काय असेल, तर त्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी जमा झाल्या पाहिजे. माझं काम, माझं मूल, माझा नवरा, ही जर 5 गोष्ट म्हणून त्याची परिस्थिती आपण कुठेतरी एकत्र येऊन आपली ताकद जर उभी केली तर त्या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये होणार आहेत. महामंडळ म्हणजे तुमच्या पायावरती उभं राहण्याकरता मला सांगा की 2 लाख रुपये कमी आहे का आजच्या काळामध्ये? कोणता बिझनेस नाही होऊ शकत कोणी. त्याच्यामध्ये आपण आता बचत गट ज्यावेळेस करायला सांगितलं महाराष्ट्रामध्ये, तर त्यावेळेस आपण काय केलं की 5 लाख एका बजेट पैसे मिळाले पाहिजे. तर त्यावेळेस 5 लाखाचं आपण काय केलं की 5 लाख मिळतील, पण 10 महिला त्याच्यामध्ये असणार ना, 10-11 महिला. तर मग आपण काय केलं, एका महिलेला जर 2 लाख मिळत असतील तर 10 महिलांचं किती झालं? 20 लाख रुपये झाले. त्या 20 महिलांनी जर सेम प्रकरण केलं, तुम्ही जर याचं आट्याचं केलं, परत त्यांनी आट्याचं केलं, त्यांनी म्हणजे गिरणीचं 20 महिलांनी जर 10 महिलांनी ठरवलं, 10 महिलांना आम्ही अशा पद्धत 2-2 लाखाचा 20 लाखाचा बिझनेस एक सारखा जर केला, तर तुमचं समजा रोजचं 500 किलो तुम्ही जर दळलं, तर सर्वांनी जर 500 किलो दळलं, तर त्या ठिकाणी स्वतः जायला गाडी येते, पॅकिंग करते आणि ते माल तुमचा घेऊन जातो. अशा पद्धतीने प्लॅनिंग आपलं जे आहे सगळं काय चांगलं झालेलं आहे. फक्त आपण त्या ठिकाणी लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना आपण सांगितलं पाहिजे, लोकांना आपण भेटलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत. आता मी माझं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा आणि लोकांपर्यंत पोहोचून ते त्या कामांचं हे करा. आता त्याच्यामध्ये एक आपलं बेडर जे आहे, समजा हे बेडरमध्ये आहे तर ही एससी मध्ये आहे, आपण यांचा आधार घेऊ आपण एसी किंवा एसटी मध्ये आपण जायचा प्रयत्न करतोय. की जसं आता कर्नाटकमध्ये आहे तर ती एसटी मध्ये आहे, सोलापूरला जे आहे ही एसी मध्ये आहे, म्हणजे तुम्ही सगळे एसी मध्ये आहे. तर आपल्याला एसटी पेक्षा एसी सुद्धा आपल्याला खूप म्हणजे त्या याच्यामध्ये आपला लवकरात लवकर होऊ शकतो. पण आता महाराष्ट्रामध्ये पूर्णच प्रत्येक जण त्या गोष्टीत पडलाय, त्याच्यामुळे आपण थोडं मागं थांबलोय की तुमचं झालं की आमचं बघू, त्याच्यामुळे त्या गोष्टीत आपण जातो. पण यांना सवलती जातात. यांना बेटर जे आहेत, बेटर समाजाच्या जे महिला आहेत त्या महिलांना आपल्या ह्या रामोशी समाजात बेरड समाज आपण काय केलं, बेरड आणि रामोशी, तर ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये आपण ऍड केल्या. पण बेडर का नाही ऍड केलं, तर बेडर ऑलरेडी एसी मध्ये आहे, त्यांची नुकसान होती. जर आपल्या याच्यात घेतलं तर त्यांची मोठी नुकसान होती. तर त्याच्यामुळे आपण ती बाजूला ठरवली. पण त्यांचे जे बाकीचे आर्थिक विकास महामंडळ आहे, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ जे आहे, तर त्या महामंडळातून आपण त्यांना जॉईन करून आपण ती त्यांच्याकडून हे करतो, काढून घेतो जे काय असेल ते करताना. तर अशा सर्व गोष्टी आहेत. आपण फक्त एकत्र या आणि विचार विनिमय करा. रविवारी वगैरे असे वेळ देत जा
आणि इथं ऑफिस आहे तुम्हाला बसायला, इथं बसत जा. किंवा एक तालुका दर महिन्याला ठरवा. दर महिन्याला जर लय होत असेल तर 2 महिन्यांनी मिटिंग ठेवा, काय अडचण नाही. पण कम्युनिकेशन ठेवा. महिन्यालाच बरं पडत, कारण बायका विसरून जातात 2 महिने. नाही व्हिडिओ कॉन्फरन्स महिन्याला ठेवा.